नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गव्हाचे बाजारभाव। आता तुम्ही म्हणाल गव्हाचे बाजारभाव सुद्धा आता सांगण्यात काय उपयोग की गव्हाची काढणी होऊन गेली, गव्हाची गहू विकल्या पण गेले, पण बहुतांशी शेतकरी असे असतात की ते गहू साठवून ठेवत असतात किंवा बहुतेक लोक असे असतात की त्यांना गहू घ्यायचे असतात, त्यानुसारही ते बाजारभाव बघत असतात। तर त्यांच्या मदती म्हणजे त्यांच्यासाठी म्हणून का होईना पण मी हे गव्हाचे बाजारभाव आज आपल्या व्हिडिओवरती चॅनलवरती टाकत आहे, कारण की मी इथून मागे हे व्हिडिओ टाकलेले आहेत, त्याला चांगला मला प्रतिसादही मिळाला। तर त्यामुळे मी तुम्हाला तुमच्यासाठी गव्हाचे बाजारभाव हे आजच्या व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे। आता बऱ्याचशा काहीच्या कारणांमुळे मला दोन व्हिडिओ बनवणं होत नाही, लेडीज असल्या कारणाने सगळ्याच गोष्टी बघाव्या लागतात घरातल्यासुद्धा, तर त्याच्यामुळे म्हणजे थोडीशी ओढताड होते। तर कधी माझे व्हिडिओ लेट पण पडू शकतात, कधी लवकर पण पडू शकतात, त्याच्यामुळे म्हणजे लेट पडल्याच्यानंतर तुम्हाला जर वाट बघावी लागली तर माफ करा। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत की कोणत्या बाजार समितीला गव्हाचा किती आवक आहे, गव्हाला कसा बाजारभाव मिळालेला आहे, तर तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले अगोदर आपण बघणार आहोत कोल्हापूर लक्ष्मीपुरी ही बाजार समिती। पण सगळ्यात पहिले अगोदर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, माझ्या चॅनलवरच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की जे व्हिडिओमध्ये जो मी सांगते की गव्हाचे बाजारभाव आहेत, कांद्याचे बाजारभाव आहेत, तर शेतमाल मी गहूच असतो आणि तारीखसुद्धा मी जी चॅनलमध्ये सांगते तीच असते। एखाद्या वेळी तारीख मागे पुढे म्हणजे व्हिडिओमध्ये स्क्रोल करताना थोडीशी मागे पुढे होऊ शकते, पण जर माझ्या चॅनलवरती तुम्हाला एखाद्या दिवशी जर व्हिडिओ जर नाही जमला आणि माझ्या कामामुळे जर मी समजा आजचा व्हिडिओ मी उद्या बनवूनही तुम्हाला सकाळी किंवा दुपारपर्यंत मी व्हिडिओ तुम्हाला टाकू शकते, पण म्हणजे आजचा व्हिडिओ आहे आणि तो 4-5 दिवसानंतर मी चॅनलवरती टाकला असं होणार नाही माझ्याकडून। जर माझ्याकडून आजचा व्हिडिओ उद्या जर नाही टाकला गेला तर मी आजचे बाजारभाव व्हिडिओवरती टाकतच नाही, कारण की जेणेकरून जे बघणारे असतात त्यांचीही नाराजी होत नाही आणि म्हणजे माझ्याविषयी कोणाच्या मनामध्ये वाईटपणाही येणार नाही। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले अगोदर आपण बाजार समिती बघणार आहोत कोल्हापूर लक्ष्मीपुरी। तर या बाजार समितीमध्ये 56 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 4,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 5,900 रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा 4,950 रुपये। आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही गव्हाचे बाजारभाव जाणून घेतलेले आहेत की 5,000 म्हणजेच 5,900 म्हणजे 6,000, 4,000 ते 6,000पर्यंत गव्हाचा बाजारभाव हा गेलेला आहे। तर दुसरी बाजार समिती आहे लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये 155 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2,280 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,400 रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा 2,350 रुपये। रावरी वांबुरी या बाजार समितीमध्ये 27 क्विंटल या गव्हाची म्हणजे लोकलच गहू आहे, त्याची जात परजात दिलेली नाही आहे, तर गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2,270 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,350 रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा 2,319 रुपये। कारंजा या बाजार समितीमध्ये 1,700 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2,350 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,420 रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा 2,380 रुपये। सावनेर या बाजार समितीमध्ये 105 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2,160 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,250 रुपये। करमाळा या बाजार समितीमध्ये 65 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2,200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,425 रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा 2,300 रुपये। तुळजापूर या बाजार समितीमध्ये 115 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2,200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,400 रुपये। वडवणी या बाजार समितीमध्ये 10 क्विंटल गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 1,900 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,150 रुपये। जळगाव मसावत या बाजार समितीमध्ये 60 क्विंटल 147 या गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2,200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,200 रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा 2,200 रुपये होता। लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये 163 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2,250 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,315 रुपये। नेवासा या बाजार समितीमध्ये 50 क्विंटल गव्हाची आवक 2189 या गव्हाची आवक होती। कमीत कमी भाव 2,600 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,600 रुपये होता।
पिंपळगाव, वसवंत, पालखेड या बाजार समितीमध्ये 147 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2401 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2300 रुपये. शेवगाव या बाजार समितीमध्ये 173 क्विंटल 2189 गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2400 रुपये. शेवगाव, बोधेगाव या बाजार समितीमध्ये 22 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2000 रुपये. परतूर या बाजार समितीमध्ये 28 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 1981 रुपये, जास्तीत जास्त भाव 2326 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2000 रुपये. नांदगाव या बाजार समितीमध्ये 61 क्विंटल 2189 गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2379 रुपये, जास्तीत जास्त भाव 2410 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2410 रुपये. देवळा या बाजार समितीमध्ये 6 क्विंटल 2189 गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2285 रुपये, जास्तीत जास्त भाव 2330 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2310 रुपये. पैठण या बाजार समितीमध्ये 220 क्विंटल बन्सी गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2300 रुपये. पिंपळगाव, बसवंत, औरंगापूर, भेंडाळी या बाजार समितीमध्ये 5 क्विंटल हायब्रिड गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये होता. आंबेजोगाई या बाजार समितीमध्ये 14 क्विंटल लाल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 3000 रुपये, जास्तीत जास्त भाव 3000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3000 रुपये. अकलूज या बाजार समितीमध्ये 151 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2350 रुपये, जास्तीत जास्त भाव 2400 रुपये, सर्वसाधारण भाव 2350 रुपये. अकोला या बाजार समितीमध्ये 864 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2385 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2340 रुपये. अमरावती या बाजार समितीमध्ये 1608 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2250 रुपये, जास्तीत जास्त भाव 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2375 रुपये. धुळे या बाजार समितीमध्ये 488 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2675 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2610 रुपये. सांगली या बाजार समितीमध्ये 80 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2900 रुपये, जास्तीत जास्त भाव 4000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3450 रुपये. यवतमाळ या बाजार समितीमध्ये 327 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2455 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2227 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 1681 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2250 रुपये, जास्तीत जास्त भाव 2390 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2342 रुपये. छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 2087 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2300 रुपये. त्याचबरोबर हिंगणघाट या बाजार समितीमध्ये 1451 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2410 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये. मुंबई या बाजार समितीमध्ये 4001 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2900 रुपये, जास्तीत जास्त भाव 5000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3950 रुपये. अंमळनेर या बाजार समितीमध्ये 200 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2411 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2411 रुपये. जिंतूर या बाजार समितीमध्ये 16 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2150 रुपये, जास्तीत जास्त भाव 2325 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2150 रुपये. मूर्तिजापूर या बाजार समितीमध्ये 250 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2405 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2205 रुपये. दिग्रस या बाजार समितीमध्ये 175 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2290 रुपये, जास्तीत जास्त भाव 2490 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2385 रुपये. सटाणा या बाजार समितीमध्ये 58 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2585 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2585 रुपये. गेवराई या बाजार समितीमध्ये 237 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2150 रुपये, जास्तीत जास्त भाव 2441 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2300 रुपये. देऊळगाव राजा या बाजार समितीमध्ये 15 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये. मेहकर या बाजार समितीमध्ये 70 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती.
कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2300 रुपये. उल्हासनगर या बाजार समितीमध्ये 550 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 3000 रुपये, जास्तीत जास्त भाव 3200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3100 रुपये. त्याचबरोबर साक्री या बाजार समितीमध्ये 16 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2300 रुपये, जास्तीत जास्त भाव 2360 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2350 रुपये. गंगापूर या बाजार समितीमध्ये 92 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2325 रुपये, जास्तीत जास्त भाव 2405 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2371 रुपये. अहमपूर या बाजार समितीमध्ये 50 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2345 रुपये, जास्तीत जास्त भाव 2491 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2393 रुपये. परांडा या बाजार समितीमध्ये 5 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2250 रुपये, जास्तीत जास्त भाव 2250 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2250 रुपये. शेगाव या बाजार समितीमध्ये 6 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2155 रुपये, जास्तीत जास्त भाव 2175 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2170 रुपये. बाबुळगाव या बाजार समितीमध्ये 2020 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2251 रुपये, जास्तीत जास्त भाव 2340 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2301 रुपये. पुलगाव या बाजार समितीमध्ये 30 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2350 रुपये, जास्तीत जास्त भाव 2350 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2350 रुपये. सिंधी या बाजार समितीमध्ये 4 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2265 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2130 रुपये. सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये 1750 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2300 रुपये, जास्तीत जास्त भाव 2410 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2380 रुपये. वणी या बाजार समितीमध्ये 7 क्विंटल नंबर 1 या गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2200 रुपये. जालना या बाजार समितीमध्ये 2173 क्विंटल नंबर 3 या गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2441 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2350 रुपये. त्याचबरोबर माजलगाव या बाजार समितीमध्ये 212 क्विंटल पिवळ्या गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2595 रुपये, जास्तीत जास्त भाव 2711 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2651 रुपये. सोलापूर या बाजार समितीमध्ये 831 क्विंटल शरबती गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2595 रुपये, जास्तीत जास्त भाव 2711 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2651 रुपये. सोलापूर या बाजार समितीमध्ये 831 क्विंटल शरबती गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2605 रुपये, जास्तीत जास्त भाव 3990 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3455 रुपये. अकोला या बाजार समितीमध्ये 150 क्विंटल शरबती गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 3000 रुपये, जास्तीत जास्त भाव 3600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3350 रुपये. त्याचबरोबर पुणे या बाजार समितीमध्ये 415 क्विंटल शरबती गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 4400 रुपये, जास्तीत जास्त भाव 6500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 5450 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 2000 क्विंटल शरबती गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 3200 रुपये, जास्तीत जास्त भाव 3500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3425 रुपये. कल्याण या बाजार समितीमध्ये 3 क्विंटल शरबती गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2800 रुपये, जास्तीत जास्त भाव 3600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3200 रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हाचे बाजारभाव हे बघितलेले आहेत. आता जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला गव्हाचे, कांद्याचे, अजूनही इतर पिकांचे जर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगितलं तर अजूनही इतर पिकांचे बाजारभाव मी तुम्हाला नक्कीच सांगेल. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर रोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.